नाही, मी तर म्हणतो सर्वांनीच आपल्या नावाच्या आधी श्रीमंत लावायला हवं. हां आणि कारण पूर्वीचे आपले सर्व जे पूर्वज होते, आपले वाडवडील, आजी आजोबा आणि काका मामा, जे काही पंजोबा वगैरे, हे सगळे आपल्या नावाच्या आधी स्त्री लावत होते. बरोबर. कारण स्त्री, आता मंत्रशास्त्राचा विषय म्हणून सांगतो की स्त्री ही अशी स्पंदन आहे की जी तुमच्याकडे समृद्धी आकर्षित करतं, श्रीमंती आकर्षित करतं. आणि तुमच्या नावातील जी काही चुकीची स्पंदनं आहेत, कमी जास्त झालेली स्पंदनं आहेत की तुमच्या नावाच्या स्पंदनामुळे काही गडबड होऊ शकते, ही सगळी स्पंदनं तो नावाच्या आधी स्त्री वापरल्यावर बॅलन्स होतात. ओके. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी किंवा ऋषीमुनींनी सांगून ठरलं की आपल्या नावाच्या आधी स्त्री लावा. आणि अगदी ऋषीमुनी नाही, म्हणजे अगदी सगळ्या देवदेवता सुद्धा आपल्या नावाच्या आधी स्त्री लावतात. बरोबर. म्हणजे आपण बघा, गणेशाय नमः नाही म्हणत, आपण श्री गणेशाय नमः म्हणतो. आपण कृष्णाय नमः नाही म्हणतो, आपण श्री कृष्णाय नमः म्हणतो. देवदेवता म्हणजे अगदी देवी सुद्धा आपल्या नावाच्या आधी स्त्री लावतात. म्हणजे अनेक वेळा भगिनी आम्हाला विचारते की आमच्या नावाच्या आधी स्त्री लावायचं का? मी तो महालक्ष्मीच्या नावाखाली आपण स्त्री लावतो. महालक्ष्मीच्या नावाच्या आधी आपण स्त्री लावतो. श्री महालक्ष्मी नमः, श्री सरस्वती नमः, श्री पार्वती नमः, श्री महाकाली नमः.